नमस्कार शिक्षक मित्रांनो, अभ्यासगुरू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण 5 मार्च 2025 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आलेला शासन निर्णय जो आहे FLN संदर्भात त्याविषयी आपण बघणार आहोत। विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजेच FLN कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। हा शासन निर्णय प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा, तसेच ह्याची अंमलबजावणी कशा प्रकारे व्हावी यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे। 5 मार्च 2025 रोजी हा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। तर या संदर्भात आपल्याला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यामध्ये दिलेल्या गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करायचे आहेत। त्याचबरोबर 27 ऑक्टोबर 2021चा जो शासन निर्णय आलेला होता तो, आणि त्याचबरोबर भारत सरकार शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील 20/8/2024 चे निपुण उपक्रम संदर्भात जे सुधारित लक्ष दिलेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे। तर ही करत असताना हा संपूर्ण GR आपण विस्तृतपणे या ठिकाणी समजून घेऊया। तर बघा, GR मध्ये या ठिकाणी म्हटले, याची प्रस्तावना मांडत असताना की ह्या GR ची प्रस्तावना आपण या ठिकाणी बघूया। राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आलेले आहेत। आता संदर्भ 2चा जो शासन निर्णय आहे या ठिकाणी, हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आणि त्याचबरोबर निपुण भारत अंतर्गत जे आपल्याला भारत सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत किंवा जे सुधारित लक्ष दिलेले आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे। तर बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर 2026-27 पर्यंत आपल्याला पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे। NEP 2020 मध्ये आपल्याला 2026-27 पर्यंत हे टार्गेट या ठिकाणी अचीव करायचे आहे। आता त्यामध्ये बघितलं तर प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल। आता ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता म्हणजेच मूलभूत पातळीवरील वाचन असेल, लेखन असेल किंवा अंकगणित असेल अगदी साध्य केली तरच हे उर्वरित धोरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे। सबब सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान FLN प्राप्त करण्यासाठी त्वरित एक अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज, शासकीय यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे। तसेच NAS, ASER, ASER यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध सर्वेक्षण अहवालांमध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची जी स्थिती दर्शवण्यात आलेली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी लक्ष केंद्रित कामकाज करणे आवश्यक झाले आहे। आत्ताच आपण या ठिकाणी ASERचा रिपोर्ट पाहिला, तर या रिपोर्टनुसार राज्यातील भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांची स्थिती अत्यंत दयनीय दिसून येते। तर यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्याला FLNची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी शासनाने या ठिकाणी हा शासन निर्णय या ठिकाणी आणलेला आहे। पुढे बघूया, भारत सरकारने निपुण भारत म्हणजेच नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी अंतर्गत विद्यार्थ्याने इयत्ता 2री पर्यंत पायाभूत संख्याज्ञान साक्षरता सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केलेले आहे। त्या अनुषंगाने इयत्ता 2री पेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या नाहीत त्यांनाही त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे। म्हणून संदर्भ क्रमांक 2 व 3 यांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याची ही बाब शासनाच्या विचाराधीन होती व त्यानुसार त्या विचाराच्या अनुषंगाने या ठिकाणी हा शासन निर्णय या ठिकाणी आपणास
दिलेला आहे. तर या शासन निर्णय काय सांगतोय बघा, सगळ्यात महत्त्वाची टॅगलाईन लक्षात घ्या या शासन निर्णयाची, की राज्यातील इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे शासनाने हा कृती कार्यक्रम राबवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तर मग हा कार्यक्रम, त्याची अंमलबजावणी, त्याचे ध्येय, त्याची व्याप्ती हे या ठिकाणी आपण बघूया. तर सर्वात महत्त्वाचं, हा जो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आहे याचं जे ध्येय आहे, हे ध्येय काय आहे, तर वर्गातील 100% विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु आता याच्या पुढचं वाक्य एक लक्षात घ्या, परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75%, लक्षात घ्या, किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे. म्हणजे आता बघा, आपल्याला 100% नाही तर कमीत कमी 75% विद्यार्थ्यांना तरी या अपेक्षित ज्या क्षमता आहेत या प्राप्त असणे या ठिकाणी या शासन निर्णयानुसार अभिप्रेत आहेत. तर आता याची व्याप्ती काय असेल, तर बघा, सदरील कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यित सेल्फ फायनान्स तसेच विना अनुदानित शाळा व तुकड्या व्यतिरिक्त यांना सोडून, म्हणजे सेल्फ फायनान्सच्या शाळा असतील, नॉन ग्रँटेड शाळा असतील, त्यांच्या नॉन ग्रँटेड तुकड्या असतील, यांना सोडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. लक्षात घ्या, इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा कृती कार्यक्रम जो आहे हा राबवण्यासाठी ऐच्छिक स्वरूपात देण्यात आलेला आहे. परंतु आपल्या नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत हा कृती कार्यक्रम मान्य CO मॅडम असतील किंवा मान्य शिक्षणाधिकारी महोदय असतील यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांसाठी इयत्ता 8वीपर्यंत राबवण्याचे धोरण ठरवण्यात आलेले आहे. आता दुसरं बघा, आता या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित विषयांसाठी या कृती कार्यक्रमासाठी ठरवून देण्यात आलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणजे जर त्यांना या अध्ययन क्षमता प्राप्त नसतील तर त्यासाठी आपण या ठिकाणी प्रभावी उपाययोजना राबवायच्या आहेत. ठीक आहे, ही झाली या कार्यक्रमाची व्याप्ती. आता या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता पुढे आपल्याला परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 3 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत, ते आपण शेवटी बघूया. चला, आता या कृती कार्यक्रमाची याचा जो कालावधी आहे हा कालावधी किती असेल बघा. तर सदर कृती कार्यक्रमाची अंमलबजावणीचा जो कालावधी आहे हा 5 मार्च ते 30 जून 2025 असा राहील. म्हणजे याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात यावी. त्यानुसार आता आपल्याकडे पडताळणी होणार आहे. तर अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्ये संबंधित शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात. तसेच यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ वापरणे, सुट्टीच्या कालावधीचा सदुपयोग करणे आवश्यक असल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी त्यावेळी त्याचं नियोजन करायचं आहे. तसेच शिक्षकांना आवश्यकतेनुसार जर सर्व शैक्षणिक साहित्य म्हणजे अकॅडमिक सपोर्ट मिळेल याचा प्रयत्न शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावयाचा आहे. चला पुढे बघूया. मग आता ह्याच्यामध्ये सुट्ट्यांमधील सराव बघा. तर उपक्रमाच्या कालावधीत सुट्टी आहे, मे महिन्याची उन्हाळी सुट्टी आहे. तर या कालावधीमध्ये अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांकरता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध म्हणजेच ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल मार्गांनी संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, चर्चा होईल, मार्गदर्शन होईल असे नियोजन करणे अपेक्षित आहे. जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबींचे विस्मरण होणार नाही, विद्यार्थ्यांना या सुट्टीचा गॅप पडेल आणि तो गॅप पडू नये, ते सातत्याने प्रवाहात राहावे यासाठी आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीचा या ठिकाणी अवलंब करावयाचा आहे.
कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन जे मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये काही सब पॉईंट दिले आहेत, आपण ते व्यवस्थितपणे पाहूया कसं करायचं प्लॅनिंग. तर शिक्षकांनी या कृती कार्यक्रमासाठी विहित केलेल्या ज्या अपेक्षित ज्या अध्ययन क्षमता असतील त्या आपल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या आहेत किंवा कसे, यासाठी विद्यार्थ्यांची या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी. म्हणजेच काय, तर अध्ययन क्षमता पडताळणी स्तराचा नमुना परिशिष्ट 2 आणि 4 मध्ये नमूद केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी आपल्याला पडताळणी करावयाची आहे. त्याचा नमुना सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखावा, त्याची नोंद घ्यावी, तसेच त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टी येत नाहीत किंवा ज्या क्षमता प्राप्त नाहीत त्यानुसार त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळा कृती कार्यक्रम तयार करायचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा सांगतो की या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट करावे. त्यांच्यासाठी नियमित अध्ययन कामकाज सुरू राहील अशी योजना करावी. बघा, ज्या विद्यार्थ्यांना समान क्षमता प्राप्त नसेल तर त्यांचे आपल्याला गट करायचे आहेत आणि त्या गटानुसार आपल्याला त्यांची गरज ओळखून आपल्याला त्यांच्यासाठी आवश्यक ती साधन सामग्री पुरवायची आहे. तसेच पुढचा मुद्दा आहे, प्रत्येक अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट तयार करावेत. प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामग्री पुरवावी. जसं त्यांना काही अध्ययन साधनं असतील, वाचन सामग्री, शब्द कार्ड, चित्रे, वस्तू, म्हणजे तुम्ही जे गटनिहाय वेळापत्रक तयार करणार आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना साहित्य पुरवायचं आहे की जेणेकरून त्यांना त्या साहित्याचा उपयोग हा त्यांच्या अध्ययनासाठी होईल. पुढचा मुद्दा असा आहे की जसजसे विद्यार्थी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल सावडी वाचन व गणन कार्यक्रमात सादर करावा. बघा, आपल्याला या ठिकाणी चावडी वाचन घ्यायचं आहे आणि या विद्यार्थ्यांचा अहवाल आपल्याला ग्रामस्तरावर चावडी वाचनमध्ये सादर करायचा आहे. या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित प्रगती खात्रीपूर्वक गाठलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांना दर्शवा. लोकांपर्यंत जायचं आहे की आपल्या कृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले बदल घडत आहेत. दिनांक 30 जून 2025 पर्यंत आपल्या 2री ते 5वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान 75% विद्यार्थी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची प्रत्येक शिक्षकाने खात्री करावी. लक्षात घ्या, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला 30 जून पर्यंत आपल्या एकूण पटसंख्येच्या, आपल्या वर्गाच्या एकूण पटसंख्येच्या इयत्ता 2री ते 5वीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थ्यांना सर्व अध्ययन क्षमता प्राप्त असतील याची खात्री शिक्षकांनी करायची आहे. त्यानंतर या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावी. बघा, याचं जे प्लॅनिंगचं मेन हेड जे व्यक्ती आहे ती त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी या ठिकाणी आपापल्या शाळेसाठी कृती कार्यक्रम कशा प्रकारे राबवला जाईल त्याची अंमलबजावणी शिक्षकने या ठिकाणी करावयाची आहे. पुढचा 7वा मुद्दा असा आहे की या कृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययन स्तर घोषित करणे. आता बघा, यामध्ये या कृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला काय करायचे की सर्व विद्यार्थी, त्यांना अध्यापन करणारे शिक्षक, त्यांची नोंदणी आपल्याला मॅपिंग करायची. कुठं करायची? त्या विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून, म्हणजे VSKच्या माध्यमातून. वरचा जो 6 क्रमांकाचा वरचा हा जो मुद्दा आहे 6वा, कृती कार्यक्रमाचे नियोजन, सूक्ष्म नियोजन, या संदर्भात आदेशवाने मुख्याध्यापकांनी ऑनलाईन स्वरूपात करण्यात येईल. तर चॅटबॉटच्या माध्यमातून या ठिकाणी ही नोंदणी या ठिकाणी करण्यात येणार आहे किंवा वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला विद्या समीक्षा केंद्राकडून गाईडलाईन्स येतील, त्यानुसार आपल्याला नोंदणी करायची आहे. तर दिनांक 5/3/2025च्या पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद म्हणजे विद्यार्थिनिहाय आपल्याला या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता परिशिष्ट 1, 2, 3, 4 मध्ये नमूद केलेल्या स्वरूपात शिक्षकांनी करून ठेवावी. नंतर विद्या समीक्षा केंद्र VSKच्या माध्यमातून देण्यात आलेला संकेतस्थळ बॉट म्हणजे चॅटबॉट जो आहे ते 30 जून 2025 पर्यंत या कृती कार्यक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे
त्यांची या विषयांची नोंद झाल्यावर आणखी काही नोंद करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला चॅटबॉटवर या सर्व जी काय आपली प्रोग्रेस आहे याचं आपल्याला इनपुट द्यायचं आहे. पुढे पाहूया. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळ बॉटवर कराव्यात. आता कोणकोणत्या तारखांना तुम्हाला नोंदी करायच्यात बघा. तर 20 मार्चला, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून 2025 याप्रमाणे वर्ग आणि शाळेंची आकडेवारी शाळा, केंद्र, बीड, तालुका आणि जिल्हानिहाय सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल. लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला आता तुमचा कृती कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यानुसार तुम्हाला आता 20 मार्च, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून, 30 जून या तारखांना आपल्याला बॉटवर किंवा संकेतस्थळावर जे काही दिलेलं असेल त्यावर आपल्या वर्गाची अध्ययन क्षमता प्राप्त या विद्यार्थ्यांची स्थिती नोंदवायची आहे. म्हणजे आपल्याला कंटिन्युअस या फ्लोमध्ये राहावं लागेल आणि ह्याचं रिपोर्टिंग जे आहे ते शाळा, केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हानिहाय या ठिकाणी प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक याची चॅटबॉटवर नोंदणी या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तसंच पुढचा मुद्दा, कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 30 जून 2025 पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याच वेळी विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ किंवा बॉटवर या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाले तर ते VSKने दिलेली जी वेबसाईट असेल, ते संकेतस्थळ किंवा चॅटबॉट दिलेला असेल त्यावर आपलं उद्दिष्ट साध्य झाल्याचं आपण घोषित करावयाचं आहे. पुढे, शिक्षकांनी उपरोल्लेखितपणे घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यायची. लक्षात घ्या, चुकीची किंवा खोटी माहिती कोणतीही भरू नका. मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच आपण काय करू, घाईघाईमध्ये आपण आपला वर्ग या ठिकाणी FLN समृद्ध घोषित करून टाकू आणि एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर राहिले तर त्या संदर्भात आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण या ठिकाणी खोटी माहिती चॅटबॉटवर किंवा संकेतस्थळावर अपलोड करायची नाही. अध्ययन क्षमतांमध्ये सातत्य राहील त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव होणे आवश्यक आहे याची खात्री शिक्षकांनी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा करावयाची आहे. त्यानंतर आता याचं अंतिम मूल्यमापन कसं होणार आहे बघा. तर शिक्षकांनी स्वतः या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर जो आहे तो प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षी यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे कौतुक करण्यात यावे. तसेच भेटीचा अहवाल त्याच दिवशी पर्यवेक्षी यंत्रणेने विद्या समीक्षा केंद्र VSKच्या माध्यमातून जे काही संकेतस्थळ दिलेलं असेल बॉटवर नोंदवायचा आहे. अशा सर्व भेटी बघा, वरिष्ठांच्या भेटी या ठिकाणी होणार आहे. तर त्या 15 जुलै 2025 पर्यंत या भेटींचा अहवाल जे केंद्रप्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा इतर वरिष्ठ जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणेने आपल्या संकेतस्थळावर किंवा बॉटवर या ठिकाणी नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे जबाबदारी ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असणार आहे. त्यामुळे तेही भेटी देतील या अनुषंगाने आपण या ठिकाणी चुकीची माहिती वेबसाईटवर किंवा चॅटबॉटवर आपण नोंद करावयाची नाही. आता समजा अनुपस्थित जर विद्यार्थी असतील तर हे ज्या अनुपस्थित विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी अथवा असे विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी पर्यवेक्षी यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत संबंधित शिक्षक पर्यवेक्षी यंत्रणेस कळवतील याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी. म्हणजे बघा, जर या ठिकाणी विद्यार्थी अनुपस्थित असतील तर त्यांची सुद्धा या ठिकाणी पुनर्मूल्यांकन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी खात्रीपूर्वक पर्यवेक्षी यंत्रणेस कळवायचं आहे त्या अनुपस्थिती संदर्भात. तर पुढील मुद्दा बघा, या कृती कार्यक्रमाच्या कालावधीनंतरही केल्या जाणाऱ्या ज्या शाळा किंवा वर्ग भेटींमध्ये या मुद्द्यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता संपादक संदर्भात शिक्षकांनी अद्ययावत राहावे. म्हणजे एक लक्षात घ्या, जर विद्यार्थी चांगलं करत असतील आणि त्यांच्या त्या
क्षमतांमध्ये जर वृद्धी होत असेल तर त्या ठिकाणी शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी किंवा जी काही यंत्रणा त्या ठिकाणी तपासणी जाणार आहे त्यांनी कौतुक करायचे की जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल, प्रबलन मिळेल आणि ते जास्तीत जास्त लवकर त्यांना अपेक्षित असणाऱ्या त्या अध्ययन क्षमता प्राप्त करतील. पुढे ज्या वर्गासाठी उपरोक्तप्रमाणे स्वयंघोषणा, विद्या समीक्षा केंद्र, VSK संकेतस्थळ किंवा बॉटवर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही त्या वर्गावर त्या कृती कार्यक्रम व्यतिरिक्त स्थानिक राज्य पातळीवरील असा कोणताही उपक्रम जो या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष ठेवतो तो राबवण्यात येऊ नये. हे लक्षात घ्या. म्हणजे इतर कोणताही कृती कार्यक्रम असेल की जो ह्या FLN कृती कार्यक्रमाच्या थोडक्यात आड येत असेल किंवा त्याच्या उद्दिष्ट प्राप्ती संदर्भात तो अडथळा ठरत असेल तर असे कृती कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचे नाही. तर सध्या फक्त आणि फक्त ह्या शासन निर्णयाप्रमाणे FLN वर फोकस करायचं आहे. तर लोकसहभाग आणि सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट. बघा, आपल्या ह्या कृती कार्यक्रमाचं सोशल ऑडिट होणार आहे. म्हणजे लोकांपर्यंत हा प्रोग्राम गेलेला आहे किंवा जाणार आहे. तर त्या संदर्भात बघा, सदर कृती कार्यक्रम हा जो आहे कालावधीमध्ये दर 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन व गणन कार्यक्रम राज्य स्तरावर नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा. यामध्ये काय गावातील नागरिक असेल, पालक असतील यांना आमंत्रित करण्यात यावे. म्हणजे आपल्याला दर 15 दिवसांनी आपल्याला हा कृती कार्यक्रम या ठिकाणी चावडी वाचन स्वरूपात घ्यायचा आहे. त्यामुळं कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणं ही आपली जबाबदारी राहणारच आहे. आता शहरी भागामध्ये काय शाळा व्यवस्थापन समिती असेल अथवा पालक शिक्षक सभांमध्ये या ठिकाणी आपल्याला वाचन व गणन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावायचा आहे. असे कार्यक्रम 30 मार्च 2025 नंतर आयोजित करण्यात यावेत. म्हणजे बघा, आपल्याला हा कृती कार्यक्रम 5 तारखेला जवळपास सुरू झालेला आहे. तर 30 मार्चपर्यंत याचं काहीतरी चांगलं आउटपुट या ठिकाणी येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला या चावडी वाचनांतर्गत आपल्याला आपलं प्रेझेंटेशन गावापुढे, पालकांपुढे या ठिकाणी करायचं आहे. तर एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर अशा कार्यक्रमांचे आयोजन 30/3/2025 आधीही करता येईल. समजा तुम्हाला वाटलं की आपलं या ठिकाणी लक्ष, आपलं ध्येय आपलं साध्य झालेलं आहे तर आपल्याला 30/3च्या अगोदर म्हणजे 30 मार्चच्या अगोदर सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल. तर दिनांक 1 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेमध्ये म्हणजे 1 मेला आपली जी ग्रामसभा होणार आहे तर त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा चावडी वाचन व गणन सादरीकरण आयोजित करावे. म्हणजे लक्षात घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ग्रामपंचायत असतील, नगरपंचायत असतील, नगरपालिका, महानगरपालिका, महापालिका यांना या शासन निर्णयाप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा दिल्या जाणार असतील तर त्यामध्ये त्यांच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा विषय या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्यामुळे आपण शाळा हा घटक समजून या ठिकाणी तयारीत राहायचं आहे की चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम आपल्याला ग्रामसभेमध्ये सादरीकरण आपल्याला करावायचं आहे. तर या उपक्रमांतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करायचा आहे. यासाठी आपल्याला ग्रामसेवकांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. तर ह्या चावडी वाचन कार्यक्रमामध्ये आपल्याला कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे गणन व वाचन हे घेण्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला ते दाखवायचे, प्रेझेंट करून विद्यार्थी स्वतः पुढे न्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल झाले ते आपल्याला ग्रामसभेपुढे मांडायचे आहेत. त्याचबरोबर उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत, फक्त सांख्यिकी अहवाल याचा सादर करायचा आहे. पुढच्या चावडी वाचनावेळी आपल्याला काय करायचं आहे ते उर्वरित विद्यार्थ्यांपैकी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित ज्या अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घ्यावे. म्हणजे आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त आहे त्यांचं आपल्याला ग्रामसभेपुढे प्रेझेंटेशन घ्यायचं किंवा चावडी वाचनमध्ये आपल्याला प्रेझेंटेशन दाखवायचं आहे लोकांपुढे. परंतु ज्यांचं आपल्याला प्राप्त नाही त्यांचे फक्त आकडेवारी आपल्याला ग्रामसभेपुढे मांडायची. समजा माझ्याकडे 20 विद्यार्थी असतील तर 20 पैकी माझ्या 12 विद्यार्थ्यांना जर माझे लक्ष प्राप्त झालेलं असेल तर मला ते 12 विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन दाखवायचं आहे. परंतु ग्रामसभेपुढे 8 विद्यार्थी यांच्यासाठी कृती कार्यक्रम चालू आहे आणि त्यांचा कृती कार्यक्रम चालल्यानंतर आपला पुढच्या जी काही चावडी वाचन आणि गणन सादरीकरण होणार आहे त्यामध्ये अपेक्षित क्षमता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा प्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे.
तर यासाठी आवश्यकतेनुसार जी काही खडू फळाची उपलब्धता आहे ती कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी. म्हणजे खडू आणि फळं आपल्याला तिथं घेऊन जायचं आहे, त्यावर आपलं प्रेझेंटेशन करायचं आहे, दाखवायचे विद्यार्थी जे काही गणित सोडवत असतील, वाचन लेखन हे करत असतील. बघा लक्षात घ्या, प्रॅक्टिकली दाखवायचे, आकडेवारी इथे चालणार नाही. विद्यार्थ्यांना या ठिकाणी छोटे छोटे बक्षीस देण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून प्रोत्साहन मिळेल इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते मिळवण्यासाठी, तेही आपल्याला या ठिकाणी अध्ययन क्षमता प्राप्त करतील. तर पुढचा मुद्दा आहे असा की अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये. बघा काय होईल, आता ज्यांना क्षमता प्राप्त नाही आणि त्यांना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येपुढे जर तुम्ही त्यांना वाचन किंवा गणन करायला लावलं तर कदाचित त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, भीती निर्माण होऊ शकते. म्हणून त्यांना लगेच तिथे प्रेझेंटेशन करू देऊ नका. त्यांची तयारी तुम्ही तुमच्या वर्गस्तरावर सुरू ठेवा. ज्यावेळेस त्यांना त्या क्षमता प्राप्त होतील, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होईल, त्यावेळेस आपण काय करायचं की त्यांना चावडे वाचनमध्ये प्रेझेंटेशन पुढे आणायचे. तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था या ठिकाणी करावी. विद्यार्थ्यांना नाउमेद होणार नाही याची काळजी घ्यायची. लक्षात घ्या, मुख्याध्यापकांनी उपरोक्त सर्व बाबींची व्यक्तिशः खात्री करायची, त्याचं पालन करायचं आहे. या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील जे इच्छुक जे स्वयंसेवक असतील, स्वयंसेवक सुशिक्षित असतील, त्यांचा या ठिकाणी मदत मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. आता शिक्षकांसाठी सुलभीकरण. बघा, तर यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी याआधी दर्जेदार साहित्य आणि प्रशिक्षण या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आत्ताच आपलं प्रशिक्षण पण झालेलं आहे. तर त्या संदर्भात जे काही व्हिडिओ असतील, कार्यपुस्तिका असेल किंवा इतर जे काही सपोर्टिंग मटेरियल असेल ते आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे आहे का याची खात्री करायची. तर त्यानुसार अध्ययन, अभ्यास, सर्वेक्षण होणारे विषय न्याय, अध्ययन निष्पत्ती न्याय साधने परिषदेच्या संकेतस्थळावर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या विशेष टॅबवर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले. ही वेबसाईट आहे बघा, ma.ac.in ही वेबसाईट ओपन करायची. त्यामध्ये निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम असे या ठिकाणी सब टॅब दिलेला आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक असणारे व्हिडिओ असतील, त्याच्यानंतर कार्यपुस्तिका असतील, मार्गदर्शक पुस्तिका असतील, हे आपल्याला उपलब्ध होणार आहे. ते त्या ठिकाणी शिक्षकांनी डाउनलोड करायचं आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. पुढे या प्रशिक्षणाच्या साखळीमध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यात येत आहे. बघा, आत्ताच आपण ते प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर यामध्ये ठराविक गतीने विद्यार्थी शिकत नसल्यास शिक्षकांना वेळेच्या व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात आणि या प्रशिक्षणातून शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी खालील 6 पायऱ्या सुचवण्यात आलेल्या आहे. बघा, आपण ज्या 6 पायऱ्यांचा उपयोग करतच आहोत. आता भविष्यवेधी शिक्षणाची अंमलबजावणी करताना आपण या 6 पायऱ्यांचा विचार करत आहोत. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे, अध्ययन उपक्रम कृती असतील, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे, ह्या ज्या 6 पायऱ्या आहेत त्या 6 पायऱ्यांचं व्यवस्थापन वेळ म्हणजे प्रशिक्षणामधून आपल्याला समजलेलं आहे. पुढे विद्यार्थ्यांना शिकवण्याची सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांची असल्याने वर्गामध्ये शिकविण्याची पद्धत व साहित्याच्या वापराबाबत तसेच आपल्या वर्गातले विद्यार्थी कोणत्या अपेक्षित क्षमतांमध्ये मागे आहेत, विद्यार्थी मागे असण्यामागे म्हणजे जी काही कारणं आहेत त्या शोधणे, त्या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा ती कारणे दूर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची गरज पाहून विद्यार्थ्यांनी योग्य त्या उपाययोजनांचे स्वतंत्र म्हणजे जे काही स्वातंत्र्य असेल ते शिक्षकांना दिलेले आहे. शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणती पावले उचलली याची विद्यार्थी नोंदही शिक्षकांनी योग्य त्या शब्दांमध्ये ठेवणे अपेक्षित आहे. तर पुढे बघा, शिक्षक आणि शाळांना प्रशस्तीपत्रक. बघा, कृती कार्यक्रम तुम्हाला प्रशस्तीपत्रकही देत आहे. तर विहित कालावधीमध्ये या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा असतील त्या शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट कामकाज करणारे जे क्षेत्रीय अधिकारी आहे यांना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या शाळा असतील, शिक्षक असतील, दिलेल्या कालावधीत उद्दिष्ट साध्य करणार नाहीत अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल. स्टार करून घ्या, मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे
तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचेच आहे. कृती कार्यक्रम कालावधीत एखादा विद्यार्थी समजा नव्याने शाळेत दाखल झाला तरी तो या कृती कार्यक्रमाचा भाग समजण्यात यावा. मग तो कोणत्या शाळेतून आलाय, कुठून आलाय, वयानुरूप आलाय, ह्या बाबींचा विचार करायचा नाही, तर त्याला त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे. शाळेत नवीन जे दाखले आहेत त्यांना या ठिकाणी थांबवण्यात येऊ नये. म्हणजे असंच बाहेरचे विद्यार्थी येत असतील आणि मग आपण असं नाही म्हणायचं की आमच्या कृती कार्यक्रम चालू आहे, सध्या आम्ही ॲडमिशन देत नाही, असं काही करायचं नाही. आता शिक्षण परिषदा, आता ज्या मार्च, एप्रिल, मे आणि जून या ठिकाणी ज्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा होणार आहे त्यामध्ये या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा व्हावी. तसे अध्ययन सर असतील, कृती कार्यक्रमाची कार्यपद्धती असेल, उद्दिष्ट असेल, त्यानंतर साध्य करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांचे जे अनुभव असतील, समजा एका शिक्षकाचे अनुभव दुसऱ्याला उपयोगी पडू शकतील, त्यांचं या ठिकाणी अनुभव कथन या ठिकाणी करायचं आहे. नियोजनपूर्वक केलेला जे कामकाज असेल किंवा ज्या काही नाविन्यपूर्ण बाबी असतील, साहित्याचा वापर, साहित्यपेटीतील साहित्याचा वापर असेल, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी असतील त्यावरचे उपाय, या सर्व बाबींची शिक्षण परिषदेमध्ये सखोल चर्चा या ठिकाणी होणार आहे. या पुढच्या 4ही शिक्षण परिषदा या पूर्णपणे FLN आधारित असणार आहेत. पुढचा मुद्दा शाळा भेटी. या कालावधीमध्ये शाळा भेटी करताना पर्यवेक्षी यंत्रणेने याच मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. म्हणजे यंत्रणा तुमच्याकडे कोणीही शाळा भेटीला आले की पहिला मुद्दा असणार आहे FLN. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण शाळा म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाकडे अत्यंत व्यवस्थितपणे लक्ष देणे गरजेचे आहे. आता यासाठी जबाबदार घटक शासनाने कोणाला ठरवले तर ह्या कृती कार्यक्रमाची आखणी असेल, अंमलबजावणी असेल तर त्या ठिकाणी विद्या समीक्षा केंद्र VSK जे आहे ते काय करणार आहे, वर्ग असेल किंवा त्यांना अध्ययन करणारे जे शिक्षक असेल यांची मॅपिंग या ठिकाणी केली जाणार आहे. तर त्या अनुषंगाने आदेश वर्ग घोषित करण्याची जी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा असेल ती पुरविणे ही VSKची जबाबदारी आहे. पडताळणीसाठी माहिती भरल्यानंतर त्यानंतर प्रगतीदर्शक व स्थितीदर्शक जो अहवाल आहे तो प्रसिद्ध करायचा आहे, ती सुद्धा जबाबदारी VSKची असणार आहे. दुसरा घटक जो शिक्षक आहे, हे शिक्षक म्हणजे कृती कार्यक्रमासाठीच्या अध्ययन क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत साध्य करण्याची जबाबदारी शिक्षकांची या ठिकाणी असणार आहे. पुढचा मुद्दा मुख्याध्यापक. आता यांची जी जबाबदारी असणार आहे ती म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत चर्चा करणे, विद्यार्थी व शिक्षकांना सहाय्य होईल अशा उपाययोजनांची आखणी करणे, चावडी वाचन असेल, गणन असेल, याच्या कृती कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करणे. म्हणजे मुख्याध्यापकांनी जो मुद्दा क्रमांक 6 होता त्या अंतर्गत शिक्षकांचे आदेश 6/3/2025 पूर्वी निर्गमित करायचे. लक्षात घ्या, मुख्याध्यापकांनी काय करायचे की शिक्षकांचे आदेश तयार करायचे या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे. कोणत्या वर्गासाठी कोणत्या शिक्षकांनी अंमलबजावणी करायची लक्षात घ्या. पर्यवेक्षी यंत्रणा जी आहे ही पर्यवेक्षी यंत्रणा, या पर्यवेक्षी यंत्रणेने काय करायचे लक्षात घ्या, तर वर्ग भेटी म्हणजे केंद्र प्रमुख असतील, विशेष साधन शिक्षक व्यक्ती असतील किंवा विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, माननीय उपशिक्षणाधिकारी, मान्य शिक्षणाधिकारी महोदय, मान्य मुख्य कार्यकारी महोदय किंवा राज्याचे इतर वरिष्ठ जे काही अधिकारी महोदय असतील या ठिकाणी कधीही कोणीही वर्ग भेटी करणार आहेत लक्षात घ्या. इव्हन मान्य शिक्षण मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी या कृती कार्यक्रमांतर्गत भेटी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर वर्ग भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षित वाचन व गणन क्षमता सर्व विद्यार्थ्यांच्या प्राप्त आहेत, त्यामध्ये सातत्य याची खातरजमा करावी. तसेच परिस्थितीनुसार आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा पर्यवेक्षी यंत्रणेची असणार आहे. तर आठवड्यात विद्या समीक्षा केंद्रावर कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त न झालेल्या किमान 5 शाळांना भेटी देऊन शिक्षकांना सहाय्य करावे, अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करावे. बघा, पर्यवेक्षी यंत्रणा या ठिकाणी सुरुवातीच्या भेटींमध्ये आपल्याला मार्गदर्शनच करणार आहे, सहाय्यच करणार आहे. त्यामुळं शिक्षकांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी राबवताना ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत त्या आपल्याला जे पर्यवेक्षी यंत्रणा आपल्याकडे येणार आहे त्यांना कळवायच्या आहेत, लपून ठेवू नका काही. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे किंवा सर्व विद्या प्राधिकरण जे डाएट्स असतील किंवा जे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जे असतील त्या ठिकाणी त्यांची जी जबाबदारी आहे ती म्हणजे काय, विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ बनवण्यासाठी आवश्यक सराव साहित्य शाळेपर्यंत पोहोचवायचे. जादुई पिटारा सर्व शाळेपर्यंत पोहोचलेला आहे. या जादुई पिटारातील साहित्य अत्यंत उपयुक्त आहे. त्या संदर्भात कोणतं साहित्य कसं वापरावं याचे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी दीक्षा ॲपवर तसेच यूट्यूबला उपलब्ध आहेत. ते पहा, त्यानुसार अंमलबजावणी करा. खरोखर त्याचा खूप छान उपयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांना होतोय.
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे जे FLN आहे याची जी साहित्यपेठे आपल्याकडे आलेल्या आहेत, या सर्व साहित्यपेठांचा प्रभावी वापर केला तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना क्षमता प्राप्त होतील, हे तितकंच सत्य आहे. तर माननीय आयुक्त महोदय जे असतील किंवा माननीय शिक्षण संचालक महोदय जे असतील प्राथमिकचे, यांनी या कृती कार्यक्रमाची काटेकोर व विहित मुदतीत यशस्वीपणे अंमलबजावणी होईल यासाठी सर्व जे अधीनस्थ कार्यालय आहेत, सर्व जिल्हा परिषदा शिक्षण विभाग असतील किंवा अधिकारी महोदय असतील त्यांचे प्रभावी सहनियंत्रण करावे, ते त्यांच्या स्तरावर या ठिकाणी सुरू आहे. तर याप्रमाणे हा शासन निर्णय या ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी परिशिष्ट 1 जे आहे ते परिशिष्ट 1 काय आहे, तर आपल्याला या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित ज्या इयत्ता दुसरीचा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला एक कौशल्य म्हणजे या कौशल्याने ह्या आपल्याला इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता कोणत्या आहेत आणि त्याचे अध्ययनाचे स्तर कोणते. तर लक्षात घ्या, प्रथमतः वाचन हे जे कौशल्य आहे तर वाचन या कौशल्यासाठी आपल्याला काय दिलेलं त्यांनी, मी उदाहरणादाखल फक्त काय घेतो, सर्व काही या ठिकाणी घेत नाही, ते आपण या ठिकाणी त्याचं अवलोकन करायचं आहे. तर प्रथम भाषेसाठी आपल्याला अपरिचित मजकुरातील किमान 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान लहान वाक्य अचूकपणे वाचतो. तर ही आपल्याला अध्ययन क्षमता आहे. या अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी किती बाबी, 14 बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या 14 बाबींमध्ये काय आहे, तर आता हे चढत्या क्रमाने असेल. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखत नाही, वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याची ध्वनी ओळखतो. म्हणजे बघा, प्रगतीच्या विचाराने जर सुरू केलं तर ही या ठिकाणी चढता क्रम या ठिकाणी असणार आहे. जो एकदमच शून्य विद्यार्थी म्हणजे काहीच न येणारा विद्यार्थी असेल तो या ठिकाणी या अध्ययन स्तरावर या ठिकाणी असणार आहे. तर त्यापैकी आपल्याला प्रगतीनिहाय या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दर्शवायचा आहे आणि तो विद्यार्थी अपेक्षितपणे शेवटचा जो घटक आहे 14 नंबरचा इथपर्यंत येणं अपेक्षित आहे. ह्या कौशल्याच्या बाबतीत ही अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह अवरोहांसह योग्य गतीने वाचतो. म्हणजे आपल्याला विद्यार्थी यापैकी कोणत्याही स्तरावर असेल, 1 2 3 4 5 6 7 8 कोणत्याही स्तरावर असेल तर आपल्याला हा विद्यार्थी वाचन या कौशल्यासाठी ही जी क्षमता दिलेली आहे या क्षमतेमध्ये आपल्याला 14 क्रमांकाच्या क्षमतेपर्यंत तो विद्यार्थी आला पाहिजे. इथपर्यंत त्याच्यासाठी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. आता लेखन या कौशल्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्रथम भाषेसाठी या ठिकाणी 4 ते 5 जे सोपी वाक्य आहे किंवा जोडाक्षरे असलेल्या 2-3 वाक्यांचे अनुलेखन आणि श्रुतलेखन करतो, ही आपल्याला या ठिकाणी अध्ययन क्षमता अपेक्षित आहे. तर या ठिकाणी या अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी 16 मुद्दे दिलेले आहेत. तर या 16 मुद्द्यांनुसार या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होणार आहे, लक्षात घ्या. आणि करताना आपण मूल्यांकन करताना ह्या स्तरांचा विचार करायचा आहे. हा सुद्धा चढता क्रम आहे. सुरुवातीला वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही म्हणजे तो विद्यार्थी काहीच करू शकत नाही. मग आपल्याला जरा लिहिताच येत नाही ह्या विद्यार्थ्याला आपल्याला अंतिम स्तरापर्यंत न्यायचं आहे. तर अंतिम स्तर याचा असा आहे की 4 ते 5 सोपे शब्द असतील किंवा सोपे जोडाक्षरे असतील यांनी युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो. म्हणजे श्रुतलेखन अनुलेखन त्याला करता येतं. इथपर्यंत आपल्याला 16व्या मुद्द्यापर्यंत विद्यार्थ्याला घेऊन जायचं आहे. त्यामुळेच ही अध्ययन क्षमता जी आहे ही भाषा विषयासाठी लेखन या कौशल्याची त्या विद्यार्थ्यांना प्राप्त होईल असं या ठिकाणी गृहीत धरलं जाणार आहे. इयत्ता दुसरीच्या वर्गाचं चालू आहे. तर त्यानंतर संख्याज्ञानच्या बाबतीत जर इयत्ता दुसरीचा विचार केला गणिताच्या बाबतीत तर आपल्याला या ठिकाणी वस्तू कितीपर्यंत 20 पर्यंत संख्याबोध त्या ठिकाणी विकसित करतो, ही आपल्याला अध्ययन क्षमता आहे. तर त्यानुसार आपण ज्याचे स्तर जर पाहिले तर पहिला स्तर या ठिकाणी 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही म्हणजे येतच नाही असा 0 असला विद्यार्थी आहे ज्याला काहीच येत नाही सध्या त्यामध्ये. तर हा विद्यार्थी आपल्याला या संदर्भात 11 या ठिकाणी याचे स्तर दिलेले आहेत. तर आपल्याला टप्प्याटप्प्याने या विद्यार्थ्याला 10 ते 20 पर्यंत संख्या लिहितो, अंकी श्रुतलेखनही करतो आणि लिहितो सुद्धा. इथपर्यंत आपल्या विद्यार्थ्याला इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला घेऊन जायचं आहे. तर त्यामध्ये आपल्या टप्प्याटप्प्याने तो 0 ते 9 क्रमाने म्हणतो, मोजतो, या टप्प्याने आपल्याला त्यांना
पुढे पुढे न्यायचं आहे। ज्यावेळेस तो त्या ठिकाणी अंतिम स्तरापर्यंत जाणार आहे त्यावेळेस त्याला संख्याज्ञान अंतर्गत ही जी क्षमता आहे ही त्यामध्ये विकसित झाली असं आपण या ठिकाणी गृहीत धरायचं आहे। म्हणजे कृती कार्यक्रम आपल्याला राबवत असताना आपल्याला प्रत्येक जी काही कौशल्य असेल त्या कौशल्याच्या अंतिम स्तरापर्यंत, त्या अध्ययन क्षमतेच्या अंतिम स्तरापर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल की कार्यक्रमाची अंमलबजावणी ही कशी करायची। आता गणिताचंच दुसरं जे कौशल्य आहे ते आहे संख्यांवरील क्रिया। तर संख्यांवरील क्रिया इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी बघा, दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज असेल आणि वजाबाकीपर्यंत म्हणजे 18 पर्यंत उत्तर येईल अशी वजाबाकी हे ज्या उदाहरणे त्या विद्यार्थ्यांना सोडवता येणं अपेक्षित। तर याचा स्तराचा जर विचार केला तर पहिला स्तर याचा आहे 0 ते 4 पर्यंत संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही, म्हणजे त्याला 2 आणि 2 किती किंवा वस्तू असतील त्यांनी मोजता येत नाही। म्हणजे इतका कमी लोएस्ट स्तरावर जो विद्यार्थी असेल तो आपल्याला या ठिकाणी त्या जे 13 स्तर या ठिकाणी दिलेले आहेत। तर अंतिम स्तर याचा असा आहे की 0 ते 9 पर्यंतच्या ज्या संख्यांचा वापर आहे तो दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो। या स्तरापर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना संख्याज्ञान अंतर्गत घेऊन यायचं आहे, हे लक्षात घ्या। तर आता ही जी सदरची उद्दिष्ट आहे ही निपुण भारत अंतर्गत नमूद लक्ष्यांमध्ये कमी आहे, लक्षात घ्या। तर FL मध्ये यामध्ये थोडासा बदल केलेला आहे। तथापि पहिल्या टप्प्यात सदर उद्दिष्टे प्राप्त करून पुढील टप्प्यात इयत्तेनुसार सर्व उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे। तर बघा, तर यामध्ये जे काही सोपे शब्द जे आपल्याला वापरायचे आहेत ते या कृती कार्यक्रमांतर्गत आता दुसरीच्या दृष्टीने सोपे शब्द म्हणजे कसे शब्द बघा, लक्षात घ्या। घर असेल, चाक, मासा, दिवा, म्हणजे 2 अक्षरी 3 अक्षरी सोपे शब्द असतील। त्यामध्ये पहिली व्हॅलंटी, दुसरी व्हॅलंटी, उकार वगैरे ह्या सर्वांचा समावेश झाला पाहिजे। मात्रा असेल, हे बघा आपल्याला अंकलिपीमध्ये आपण या सर्व शब्दांचे प्रत्येकाचं पेज आहे, याप्रमाणे आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो। यासारखे शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहेत। सोपी जोडाक्षरे म्हणजे एका अक्षराला दुसरं अक्षर लागलेलं असलं असं सोपे की त्यांच्या दैनंदिन जीवनातले परिचयाचे, म्हणजे गाड्या, हत्या, किल्ला, हत्ती, गप्पा, वस्तू, या अशा प्रकारचे जे शब्द असतील हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी घ्यायचे आहेत। परिशिष्ट 2, आता परिशिष्ट 2 मध्ये काय दिलेलं आहे तर या ठिकाणी या कृती कार्यक्रमांतर्गत ज्या अध्ययन क्षमता आहे तो पडताळणीचा नमुना म्हणजे इयत्ता दुसरीसाठी कसा नमुना आहे बघा। तर अनुक्रम नंबर असेल, विद्यार्थ्याचे नाव, आता वाचन रीडिंग परिशिष्ट 1 मध्ये जे तुम्हाला दिलं होतं त्यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययन स्तर, आता तुम्हाला स्तर दिले होते 1 ते 14 दिले होते। 14 पैकी एखादा विद्यार्थी, सागर नावाचा विद्यार्थी आहे, हा सागर नावाचा विद्यार्थी कोणत्या स्तरावर तुम्हाला वाटतोय, समजा मला हा 6 नंबरच्या स्तरावर वाटतोय तर मला त्या ठिकाणी 6 स्तरात त्याचा अंक त्या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर लेखन जे कौशल्य आहे त्या लेखनाच्या बाबतीत मला हा सागर विद्यार्थी जो आहे 1 ते 16 स्तर दिले, तुम्ही पाहिलं असेल तर त्यापैकी मला तो 9व्या स्तरावर वाटतोय तर मी त्या ठिकाणी 9 स्तर लिहिणार आहे। संख्याज्ञानच्या बाबतीत जर त्याचा विचार केला गणिताचा तर या ठिकाणी 1 ते 11 एकूण स्तर दिलेले आहेत, तर त्यापैकी मला तो जर 5व्या स्तरावर वाटतोय तर मी 5 या ठिकाणी लिहिणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या गणन क्रिया असेल, गणितीय क्रिया, त्यामध्ये एकूण 1 ते 13 स्तर दिले आहेत। 1 ते 13 स्तरापैकी समजा मला तो 4 नंबरच्या स्तरावर वाटतोय तर या ठिकाणी विद्यार्थीने आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्तर कोणते आहेत ते या ठिकाणी नमूद करायचे सुरुवातीला। आणि मग जसजसं या विद्यार्थ्यांमध्ये आपण कृती कार्यक्रम राबवू तसतसं त्यांच्यामध्ये ती प्रगती होईल आणि फायनल शीटवर हा सागर जो विद्यार्थी आहे हा 14व्या स्तरापर्यंत आला पाहिजे। त्यानंतर लेखनाच्या बाबतीत 16व्या स्तरापर्यंत, संख्याज्ञानाच्या बाबतीत 11व्या स्तरापर्यंत आणि गणितीय क्रियांमध्ये 13व्या स्तरापर्यंत तो येणं अपेक्षित आहे। तेव्हा तो विद्यार्थ्यांमध्ये त्या सर्व क्षमता प्राप्त झाल्या असं या ठिकाणी समजलं जाईल, हे लक्षात घ्या। तुम्हाला आता या मूल्यमापनाच्या याच्यावरून पडताळणीचा जो नमुना आहे याच्यावरून आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मूल्यमापन विद्यार्थ्यांचं कसं करायचं इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचं। चला आपण पुढचे वर्ग या ठिकाणी आता बघू आपण। आता पुढचे जे वर्ग आहेत इयत्ता 3री ते 5वी, परिशिष्ट 3 जे दिलेलं आहे इयत्ता 3री ते 5वी साठी आपल्याला काय करायचं बघा। आता याचे सुद्धा कौशल्य म्हणजे वाचन आहे सुरुवातीचंच कौशल्य। त्यामध्ये प्रथम भाषेसाठी या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत तर त्या मुद्द्यांचा आपण विचार या ठिकाणी करू। तर बघा, इयत्ता 3री ते 5वी प्रथम भाषेसाठी या ठिकाणी ज्या अपेक्षित ज्या अध्ययन क्षमता आहे, आता मी फक्त काही नमुना तुम्हाला दाखवतो, यानंतर मूल्यांकन तक्ता दाखवणार आहे।
भाषा आणि गणित या विषयांसंदर्भात तुमच्या लक्षात आलं असेल की कौशल्य दिलेलं आहे. त्यानंतर कौशल्यानंतर आपल्याला त्या कौशल्याची संदर्भात आपल्याला ज्या अपेक्षित ज्या अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये अंतर्भूत असलेल्या होऊ शकणाऱ्या त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर त्या संदर्भातले अध्ययनाचे स्तर दिलेले आहेत. मग तितके स्तर त्या क्षमतेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित या ठिकाणी आहे. तर आपण वाचनाच्या बाबतीत बघितलं तर प्रथम भाषेसाठी 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे आकलनासह वाचतो, ही अंतिम अध्ययन क्षमता आहे. तर त्यानुसार या ठिकाणी काय केलेलं आहे, ते 11 स्तर या ठिकाणी केलेले. तर त्यामध्ये पहिला स्तर आहे वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही, म्हणजे नाहीच ओळखता येते, त्याला काहीच वाचता येत नाही, अक्षरे वाचता येत नाही, असा विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी याचा जो अंतिम 15 नंबरचा जो अध्ययन स्तर आहे तिथपर्यंत या ठिकाणी घेऊन जायचा आहे. तो 15 काय आहे, तर अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह योग्य आरोहावरासह योग्य गतीने आणि आकलनासह वाचतो. इथपर्यंत आपल्याला विद्यार्थ्याला घेऊन जायचे. तेव्हा कुठे या विद्यार्थ्यांना 3री ते 5वीच्या वाचनांतर्गत ही जी अध्ययन क्षमता आहे, ही अध्ययन क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त झालेली असेल. त्याप्रमाणे लेखनाची अध्ययन क्षमता आहे, सेम त्या लेखनासंदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी या लेखन या कौशल्याच्या बाबतीत अध्ययन क्षमता आणि त्यामध्ये अपेक्षित जे स्तर आहेत ते दिलेले आहे. तर आपण आता या सर्व स्तरांचा विचार न करता आपण अंतिम मूल्यांकन या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा परिशिष्ट क्रमांक 4. तर यामध्ये इयत्ता 3री ते 5वीचे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये अध्ययन क्षमता पडताळणीसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी पडताळणीसाठी किंवा मूल्यांकनासाठी वापरायच्या ते लक्षात घ्या. आता त्यामध्ये सेम समजा विद्यार्थ्याचे नाव असेल, या ठिकाणी रवी नावाचा समजा विद्यार्थी आहे, तर या रवीला वाचन अंतर्गत भाषा विषयाचा जर विचार केला तर जे परिशिष्ट 3 दिलं होतं तुम्हाला, त्या परिशिष्ट 3 मध्ये जो विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययनाचा स्तर होता त्यामध्ये 1 ते 15 स्तर आहे. 1 ते 15 स्तरापैकी समजा हा विद्यार्थी मला 7व्या स्तरावर दिसतोय, तर मी त्या ठिकाणी तो क्रमांक नमूद करणार आहे. लेखनाच्या बाबतीत लेखन हे जे कौशल्य आहे त्याच्या बाबतीत त्याचा स्तर जो आहे 1 ते एकूण 18 स्तर दिले, त्या 18 पैकी मला तो 5व्या स्तरावर दिसतोय, तर मी या ठिकाणी ते 5 क्रमांक नमूद करणार आहे. संख्याज्ञानच्या बाबतीत मला याचा जो अध्ययन स्तर आहे या विद्यार्थ्यांचा 13 नंबर दिसतोय, तर मी 13 लिहिणार आहे. आणि जर गणिती क्रिया जी असेल त्या बाबतीत जर मला तो 9 नंबरचा स्तरावर दिसत असेल, मला वाटत असेल त्यामध्ये, तर मी त्या ठिकाणी 9 क्रमांक नमूद करणार आहे. याप्रमाणे शिक्षकांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं पडताळणी करून या ठिकाणी आपलं परिशिष्ट तयार करायचं आहे आपापल्या वर्गाचं, आणि मुख्याध्यापकांनी सुद्धा याची खात्री करून घ्यायची आहे. तर याप्रमाणे हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. तर यानुसार आपल्याला हा कृती कार्यक्रम याची अंमलबजावणी प्रभावीपणे करायची आहे. सर्वांना शासन निर्णय समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि या कृती कार्यक्रमासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.